कसे आहात सगळेजण? म्हणजे सो जास्त वेळ वाया न घालवता या आपल्या छोट्याशा चॅनलवर साधक शिक्षावर आपले सगळ्यांचं बाळांनो स्वागत आहे. आणि परवा तुमचा पेपर आहे सायन्स 2 चं. त्या बाबतीत आपण आता डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन कसे असणार, कुठल्या टाईप मध्ये अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, पटापट त्याची स्ट्रॅटेजी आपण बघणार आहोत. सो स्टे ट्यून. तर बघा, पहिला लेसन आहे तुमचा. बरोबर, सगळ्यांचं जेवण झालेलंच असेल. बरोबर, तुम्ही जेव्हा लेक्चर बघत असाल तेव्हा तुमचं जेवण झालं असेल का नाही ते मी नाही सांगू शकत. ठीक आहे, चलो एनी हाऊ. तर सगळ्यात पहिलं लेसन आहे बाळांनो तुमचा हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशन. बरोबर, येस ऑर नो? हा लेसन आहे तुमचा बाळांनो विदाउट ऑप्शन. विदाउट ऑप्शन आणि हे असतं विथ ऑप्शन. बरोबर, विथ ऑप्शन. ठीक आहे, तर हा लेसन आहे विदाउट ऑप्शन 5 मार्काचा आणि विथ ऑप्शन 7 मार्काचा. किती मार्काचा आहे? 5 आणि 7 मार्क. क्लिअर. सेकंड लेसन आहे तुमचा लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बरोबर, दिसतंय ना तुम्हाला अक्षर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? ठीक आहे, नसेल दिसत तर परत लिहितो. ठीक आहे, डोंट वरी. इथं लिहितो. पार्ट 1. बरोबर, हा लेसन आहे बाळांनो तुमचा 4 मार्काचा. किती मार्काचा आहे? 4 मार्क्सचा. एक मिनिट. चला बघा, हा लेसन हेरिडिटी इव्होल्युशन 3 मार्काचा आहे. सॉरी, बाय मिस्टेक झाली माझी. ठीक आहे, लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग, अरे काय होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे आहे तुमचं विदाउट ऑप्शन 4 मार्क आणि विथ ऑप्शन 6 मार्क. थर्ड पॉइंट म्हणजे तिसरं लेसन सेम लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. बरोबर, पार्ट 2 आहे तुमचा विदाउट ऑप्शन 5 मार्क, विथ ऑप्शन 7 मार्क. कळतंय का बाळांनो? लेसन नंबर 4. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. काय आहे? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हा लेसन आहे तुमचा 5 मार्काचा आणि 7 मार्क विथ ऑप्शन. त्यानंतर फिफ्थ लेसन टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. हँड रायटिंग समजून घ्या, पटापट तुम्हाला सांगायचंय मला. ठीक आहे, 4 मार्क्स तुम्ही बघितलंच असेल हे, आणि विदाउट ऑप्शन आणि 6 मार्क्स विथ ऑप्शन. ठीक आहे, नेक्स्ट बघा. बरोबर, 6 चॅप्टर एनिमल क्लासिफिकेशन. तर विदाउट ऑप्शन आहे हा लेसन 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 6 मार्क. ठीक आहे, चॅप्टर नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी.
हा लेसन आहे हा पण 4, 6. लेसन नंबर 8 सोशल हेल्थ. हे लेसन तर हातातले मार्क आहेत, ठीक आहे. 4 मार्क्स, 6 मार्क्स. आणि लास्ट डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट 3 मार्क्स आणि 5 मार्क्स. दॅट्स इट. बरोबर. टोटल 40 मार्क्सचा पेपर तुमचा आणि 60 मार्काचा पेपर विथ ऑप्शन. ठीक आहे. क्लिअर. इथपर्यंत समजतंय सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? ठीक आहे. चला आपण आता बायफर्गेशन बघू. ठीक आहे. बायफर्गेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ऑल डिअर माय स्टुडंट्स, सो बी अवेअर. ठीक आहे. सगळ्यात पहिलं लेसन आहे आपलं बाळांनो काय? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. बरोबर ना? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे की हेरिडिटी म्हणजे कसं आपल्या वंशमधून, आपले जे वंशज आहे त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचे डिसीज आपल्यापर्यंत किंवा आपली जे पुढची येणारी पिढी आहे त्याला आपण काय म्हणतो? हेरिडिटी म्हणतो. बरोबर. आणि इव्होल्युशन, इव्होल्युशन म्हणजे काय? हळूहळू 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 जे काही चेंजेस येत गेले टू बॉडी पॉइंट ऑफ व्ह्यू, टू ब्रेन पॉइंट ऑफ व्ह्यू, ह्युमन्स मध्ये किंवा अदर अॅनिमल्स मध्ये, या सगळ्या गोष्टी कशाचा पाठ येतो? इव्होल्युशनचा येतो. ठीक आहे. तर ह्याच्यातले की पॉइंट जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहे तुमच्यासाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर पहिला की पॉइंट आहे मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मेंडल्स लॉज ऑफ काय बाळांनो? इनहेरिटन्स. दुसरा पॉइंट मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉस. माहिती आहे ना? मोनोहायब्रिड एक्स 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 वाय. ठीक आहे. मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड क्रॉस. सेकंड, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन्स. इवन जे एव्हिडन्सेसचं पार्ट आहे मॉर्फोलॉजिकल ते सगळं त्याच्यातनं पण येऊ शकतं. ठीक आहे. एक्झाम्पल एनामॉटिकल, एनाटॉमिकल. बरोबर. मॉर्फोलॉजिकल. बरोबर. त्यानंतर इव्होल्युशन. व्हॉट इज इव्होल्युशन विचारतात. हे खूप फेवरेट आहे बोर्डचं. इव्होल्युशन मध्ये नॅचरल सिलेक्शन, डार्विनची थिअरी. डार्विन्स थिअरी ह्याच्यावर खूप प्रश्न येऊन गेलेले आहेत. यावेळेस पण ह्याच्यातून प्रश्न येणार. नॅचरल सिलेक्शन. बरोबर बाळांनो. तर हे झाले तुमचे की पॉइंट्स या लेसनच्या अकॉर्डिंग. तर हा लेसन 3 मार्काचा आहे विदाउट ऑप्शन. तर किती करायचं, काय करायचं हे तुम्ही विचार करायचा आहे. किती करायचं म्हणजे करायचंच आहे, पण कसं करायचंय. ठीक आहे. तर हे 4-5 की पॉइंट दिलेत, त्याच्यामधूनच क्वेश्चन येणार आहे 101%. ठीक आहे. चला नेक्स्ट लेसन बघा. ठीक आहे. फास्ट होत असेल असं वाटत असेल तुम्हाला, पण हे फास्ट नाही होते. हे आपण बायफर्गेशन करतोय. ठीक आहे. लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पार्ट 1. बरोबर. तर ह्याच्यामध्ये बाळांनो काय नाही, सगळं सोपं असतं. फक्त अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे तर सोपं वाटतं. तर न्यूट्रिशन, कुठले कुठले प्रकारचे न्यूट्रिशन मोड आहे
या सगळे न्यूट्रिशनची टाइप्स ऑफ प्रोसेस जे आहे, बरोबर, टाइप्स ऑफ प्रोसेस, याच्यातून एक क्वेश्चन टार्गेट होणार. रेस्पिरेशन सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यातून शॉर्ट टार्गेट होतो क्वेश्चन. एनारोबिक रेस्पिरेशन, बरोबर, एनारोबिक, बरोबर, आणि एरोबिक, बरोबर, अरबी नाही, एरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे. थर्ड पॉइंट तुमचा फोटोसिंथेसिस, ह्याच्यावर डार्क अँड लाईट रिएक्शन, बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, इथं लिहू का मी, इथं लिहितो, सर्क्युलेटरी सिस्टीम आणि त्याच्या रिलेटेड बाळांनो क्वेश्चन तुम्हाला टार्गेट होणार. स्ट्रक्चर ऑफ हार्ट, किंवा ब्लड सर्क्युलेशन. हे दोन्ही पार्ट खूप महत्वाचे. ठीक आहे, कळलं हे सगळ्यांना? हे दोन्ही पार्ट सगळ्यात महत्वाचे. त्यानंतर अजून एक पॉइंट राहिला, आता कुठे लिहायचं, इथं लिहितो मी. ठीक आहे, अजिबात घाबरू नका कुठल्याही गोष्टीला, बी रिलॅक्स. ठीक आहे. एक्सक्रिशन, ह्याच्यातनं एक प्रॉब्लेम येणार, अरे प्रॉब्लेम नाही सॉरी, ह्याच्यातनं एक क्वेश्चन येणार. एक्सक्रिशन सिस्टीम, बरोबर. ह्युमन किडनी आणि काय, नेफ्रॉनवर. ठीक आहे, हे समजून घ्या, नेफ्रॉन. ठीक आहे, पटापट मी लिहितोय, वेळ नाही घालवायचा आपल्याला बाया. ठीक आहे. 3 लाईफ प्रोसेसेस, तिसरा लेसन म्हणजे लाईफ. आता हा, हे लेसन किती मार्काचं आहे? लाईफ प्रोसेसेसचं 4 मार्काचं लेसन आहे, विदाउट ऑप्शन. ठीक आहे. अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बरोबर, पार्ट 2. ठीक आहे. तर हा जो लेसन आहे म्हणा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ह्याच्यावर एक क्वेश्चन असतोच. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, नर्वस सिस्टीम, बरोबर. ठीक आहे, हे EM नाही लिहिलं, सिस्टीम. ठीक आहे, फक्त वरती लिहिलेलं आहे, तेवढं तुम्ही समजून. नंतर तुम्ही म्हणणार सर स्पेलिंग चुकले. ठीक आहे. एंडोक्राइन ग्लँड्स, याचं वर्किंग काय असतं, काम काय असतं, बरोबर. अँड हॉर्मोन्स, त्याच्यामध्येच सगळ्यात महत्वाचं पिट्युटरी ग्लँड, बरोबर, थायरॉइड, हे सगळे एंडोक्राइनचेच आहेत, बरोबर, प्रकार त्याच्यामध्येच असलेले. थायरॉइड, इन्सुलिन, हॉर्मोनचे नाव ॲड्रेनल. ह्याच्यावर 1001% क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. परत तुम्ही म्हणणार की सर कसं काय, मी तुम्हाला सांगून ठेवलं. आता अभ्यास कसं करणं हे तुमच्या हातात आहे, कळतंय का. रिप्रोडक्शन, बरोबर. तर रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यांना माहिती आहे, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन.
यातनं पण 101% क्वेश्चन येणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर मेनिस्ट्रुअल सायकल हे कधी कधी विचारून टाकतात. मेनिस्ट्रुअल सायकल आणि चौथा पार्ट फर्टिलायझेशन अँड एम्ब्रियो डेव्हलपमेंट. एम्ब्रियो डेव्हलपमेंट वर पण प्रश्न येतो. क्लिअर. तर हे झालं बाळांनो तुमचा इकडचा पूर्ण पोर्शन. लक्षात ठेवा. पुढं लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. बघा तर इकोसिस्टीम नाही का, इकोसिस्टीम सगळी आहे. ठीक आहे. आणि अँड इट्स कंपाऊंड. ह्याच्यावर एक क्वेश्चन असतोच प्रत्येक वर्षी. ठीक आहे. कॉन्झर्वेशन बरोबर ऑफ बायोडायव्हर्सिटी. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करणार ह्याच्यावर पण क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग अँड ओझोन लेअर. इच्छा झाली तर विचारून घेणार. ठीक आहे. कारण की ग्लोबल वॉर्मिंग दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि ओझोनचा लेअर हा कमी होत चालला आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्यावर प्रश्न भरपूर वेळा विचारलेले आहेत बोर्डनी. यावेळेस इच्छा झाली तर विचारून टाकणार. ठीक आहे. तर हे पण इम्पॉर्टंट. नेक्स्ट चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. सगळ्यात महत्वाचा कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. महत्वाचा का ह्याच्यातनं क्वेश्चन येणार 100%. सोलार एनर्जी बरोबर, त्याचे युजेस अँड ऍप्लिकेशन्स हे विचारणार. ठीक आहे. त्यानंतर विंड वर पण आलेला आहे अँड हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. कळतंय का बाळांनो. फोर्थ पॉइंट जे काय बायोफ्युएल्स आहे त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत आणि काय डिसएडव्हान्टेजेस आहे. ऍडव्हान्टेजेस
and disadvantages. क्लिअर? तर हे झालं तुमचं टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. सगळे लेसन महत्वाचेच असतात बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर 6वं लेसन ॲनिमल क्लासिफिकेशन. ते टेबल करून जायचं, तर ते टेबल व्यवस्थित केलं तर सोपं जाणार लक्षात ठेवायला, नाहीतर मग कन्फ्युजन क्रिएट होणार. कॉर्डेट्स कोण, नॉन कॉर्डेट्स वाले कुठले, ठीक आहे. तर जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे फायलाचे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम, बरोबर. तर पोरीफेरा तो कॉर्डेटा लक्षात ठेवायचे. खूप सोपं लेसन आहे हे ऍक्च्युअल मध्ये. त्यानंतर वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स क्वेश्चन असतोच. वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स. थर्ड पॉइंट, बायनोमियल नोमेनक्लेचर. तर हे झालं बाळांनो तुमचं ॲनिमल क्लासिफिकेशनचा पार्ट. सोपं आहे. सर कसं केवढं करणार, कसं करणार, एवढं वाचायचं, आम्हाला तर बघूनच झोप येते. अरे बाळांनो, परवा परीक्षा आहे, तुम्हाला अजून पण झोप येते तर काय, नंतर झोपायचंच आहे 3 महिने, त्यापर्यंत रिझल्ट येत नाही आणि त्या ऍडमिशनच्या सगळ्या प्रोसिजर होत नाही त्यापर्यंत. ज्यांना शिकायचं नाही पुढं त्यांच्यासाठी तर सुट्टीच सुट्टी आहे, ठीक आहे. असं पण असतं ना, असं थोडी आहे की 10वी नंतर सगळेच जण शिकतात, नाही ना, ऐसा कुछ नाही रहता है, ठीक आहे. तर जे काय इंडस्ट्रियल युजेस आहेत मायक्रोब्सचे जे यूज होतात इंडस्ट्रीज मध्ये, तर इंडस्ट्रियल युजेस ऑफ मायक्रोब्स ह्याच्यावरनं क्वेश्चन तुम्हाला आहे म्हणजे आहे बाळांनो. तर अल्कोहोल मध्ये, बरोबर, अल्कोहोल मध्ये, त्यानंतर अँटीबायोटिक्स मध्ये, आणि त्यानंतर डेअरी प्रोडक्ट मध्ये क्वेश्चन येणार आहे 1000 ठीक आहे. त्यानंतर रोल ऑफ मायक्रोब्स इन वेस्ट मॅनेजमेंट. रोल काय आहे मायक्रोब्सचा, रोल ऑफ मायक्रोब्स इन वेस्ट मॅनेजमेंट. इथून पण क्वेश्चन टार्गेट होऊ शकतो, ठीक आहे, आणि होणार. आणि तिसरा पॉइंट आहे मायक्रोब्सचा यूज, हे येणारच आहे बाळांनो. बघा बायफर्केशन किती सोपं होतंय तुमच्यासाठी की इंडस्ट्रीज मध्ये कसे काय यूज होतात मायक्रोब्सचे, अल्कोहोल बनवण्यामध्ये, अँटीबायोटिक्स मध्ये, डेअरी प्रोडक्ट मध्ये. रोल काय आहे मायक्रोब्सचा वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रोसिजर मध्ये, आणि मायक्रोब्स इन ऍग्रिकल्चर अँड मेडिसिन मध्ये काय उपयोग आहे, हेच आहे मायक्रोबायोलॉजी. कळतंय का? क्लिअर? बहुतेक तुम्हाला दिसत नसेल, माझ्या मागे गेले असेल, म्हणून मी दुसऱ्या पेजवर लिहिण्याचा प्रयत्न करतो किंवा इथं लिहितो मी, ठीक आहे. मायक्रोब्स इन ऍग्रिकल्चर, डोंट वरी बाळांनो, तुमच्यासाठी परत लिहिणार मी, अँड मेडिसिन, ठीक आहे. आता तर दिसतंय सगळ्यांना, डोंट वरी, ठीक आहे. चलो बढ़िया. चैप्टर नंबर 8, सेल बायोलॉजी
बरोबर. एकच मिनिट. अँड बायोटेक्नॉलॉजी. हे पण सोपंच आहे. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ DNA अँड RNA. बरोबर. रिकॉम्बिनंट कशी आली DNA टेक्नॉलॉजी? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. बरोबर. आणि ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी हे खूप महत्वाचं आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन मेडिसिन अँड ॲग्रिकल्चर. ह्याच्यातून क्वेश्चन येणार 1 करोड 1 टक्का. चॅप्टर नंबर 9 सोशल हेल्थ. आता याच्यातून तर काय तुम्ही सगळंच करून घ्या. काय काय सांगू मी. आणि 3 मार्काचं लेसन आहे विदाउट हे. ठीक आहे. सोशल हेल्थ. समजतंय का? का झोप येते तुम्हाला लोकांना? चला एनी हो. झोप मला पण येत असेल म्हणून तुम्ही सर म्हणत असाल असं. असं काही नाही. ठीक आहे. मेंटल हेल्थ. बरोबर. काय आहे मेंटल हेल्थ आणि त्याचे इम्पॉर्टन्स हे खूप आजकाल महत्वाचं आहे. मेंटल हेल्थ जर असेल नसेलच किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला सायकोलॉजिकल लेवलवर तर आणि आजकाल ते जास्त लोकांना होत आहे. सबस्टन्स अब्यूज त्याचे कॉजेस आणि प्रिव्हेंशन. ठीक आहे. आणि ॲडोलोसंट ह्याच्यावरनं पण क्वेश्चन येणार आहे. ॲडोलोसंट हेल्थ इश्यूज. हेल्थ इश्यूज. ठीक आहे. ह्याच्यावर क्वेश्चन आहे. ठीक आहे. 10 नंबर लास्ट चॅप्टर your last science 2 chapter disaster management. Types of disasters. Types of disaster. एक असतात नॅचरल सगळ्यांना माहिती आहे आणि एक असतात मॅन मेड. क्लिअर.
त्यानंतर प्रिकॉशन काय घेणार त्याच्याबद्दल, प्रिकॉशन्स असं होतं पटापट पटापट लिहिण्यात, प्रिकॉशन्स आणि सेफ्टी मेजर काय घेणार. आणि थर्ड पॉइंट, फर्स्ट कुणाला लागलं असेल किंवा काय झालं असेल, फर्स्ट एड अँड रेस्क्यू ऑपरेशन्स. येतात ना रेस्क्यू ऑपरेशन करायला, फ्लड वगैरे आलं असेल, डिझास्टर काय झालं असेल, माहितीये का नाही सर? माहितीये ना सर, काय तुम्ही सांगू राहिले. क्लिअर? तर हे झालं बाळांनो तुमचं 10चे 10 लेसनचं, 10चे 10 चॅप्टर्सचं बायफर्गेशन. सो दिस इज युअर इम्पॉर्टंट बायफर्गेशन फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. लक्षात ठेवा. तर कुठल्याही बायफर्गेशन जे काही केलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही जर अभ्यास केला आणि त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही गेले, कारण की तुमच्या हातात आता एकच दिवस आहे, एका दिवसात तुम्हाला अभ्यास करायचा आहे व्यवस्थित, सगळं कव्हर झालं पाहिजे. ठीक आहे, तर ते सगळं कव्हर अशा पद्धतीनेच होणार. कळतंय का? नाहीतर नाही होणार, नाहीतर शक्य नाहीये. क्लिअर? कळतंय का? तर लक्षात ठेवा ही गोष्ट. ठीक आहे, क्लिअर आहे? सो थँक्यू सो मच वन्स अगेन. बाय बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे. आणि अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. काही इम्पॉर्टंट असेल तर माझा व्हिडिओ येईलच. आणि साधक शिक्षा या प्लॅटफॉर्मवर, चॅनलवर भरपूर काय काय गोष्टी पुढं मी घेऊन येणार आहे. सो तुम्ही लाईक करून, शेअर करून आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ते तुमच्या उपयोगाला येणार आहे. दॅट्स इट, बाकी काही नाही. थँक्यू. बाय बाय, टेक केअर.